ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। 4 ते 5 जागांवर असलेला तिढा सोडवण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे। मात्र तरीही या जागांवर तोडगा न निघाल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच या संदर्भात अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं जातं। ठाकरेंची शिवसेना 150 जागांवर लढणार असल्याचं कळतंय, तर मनसेला 60 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा देण्याबाबत एकमत झाल्याचंही समजतंय। दादरच्या वॉर्ड क्रमांक 192 मधून ठाकरेंनी सिटिंग सीट असलेल्या प्रकाश पाटणकरची जागा मनसेला दिल्याची माहिती आहे। यशवंत किल्लेदारांसाठी राज ठाकरेंनी ही जागा पारड्यात पाडून घेतल्याची माहिती आहे। प्रभादेवीत 194 मधून शिंदे सेनेतून माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या विरोधात ठाकरेंकडून आमदार सुनील शिंदेंचे बंधू निशिकांत शिंदेंना उमेदवारी निश्चित। मनसेकडून संतोष धुरींचा बळी यासाठी देण्यात आला आहे। माहीम, शिवडी, वरळी, भांडूप या जागांवर अद्यापही ठाकरे बंधूंमध्ये तिढा कायम आहे। अणुशक्तीनगरमधील जागांवरून पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच। अणुशक्तीनगरमधील 6 पैकी 5 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। अणुशक्तीनगरमध्ये एकच जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगरमध्ये 3 जागांची मागणी। 2024 विधानसभेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तिथे 3000 मतांनी पराभूत झाले होते। या भागात राष्ट्रवादीची जास्त ताकद असल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। मी 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। याच्या आधी सरकार पडणार, सरकार उलटणार, भारतीय जनता पार्टीमध्ये बंड होणार, भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही, शिवसेनेचे उबाटा गटाचे नेते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील, मी स्वतः शिवसेनेचा पक्षप्रमुख होईल, अशा पद्धतीचे अनेक दावे संजय राऊतांनी करून बघितले होते। परंतु ते दावे आजपर्यंत यशस्वी झाले नाहीत। आजपर्यंत संजय राऊत जे बोलले त्याच्या विरोधात झाले। मातोश्रीला आम्ही आलो होतो। आता काही शीटविषयी एक्सचेंज करायचा विषय होता, त्यासाठी आलो होतो। त्याच्यावरती आता डिस्कशन झाले, रात्री परत आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर अंतिम टप्प्यावरती आम्ही येऊ आणि नंतर मग अनाऊन्समेंट आमची होणार आहे। तेवढ्यासाठी आम्ही आता आलो होतो। मी नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे असे आम्ही तिघेजण आलो होतो आणि आता आम्ही परत साहेबांकडे निघालो। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही। आणखीन काही जागा ज्या आहेत त्या दुर्दैवानं मनसेच्या कोट्यात गेलेल्या आहेत। पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो, जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं, याची आम्हाला खात्री आहे। शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे।